जायचं आहे। येस 3 चौका ठोकले ते भावेश दळबीनं आणि त्यासाठी मात्र आपण पाहतोय 1060 रुपयांचं पारितोषिक युविका कुणाल पाटील मातार्डी यांच्या माध्यमातून आम्ही देतोय। अभिनंदन भावेश। आणि चला सामन्याला सुरुवात करायची आहे, विनंती आहे। प्रत्येक संघाला विनंती आहे की आपण प्रवेश फी जी आपली आहे ती मॅनेजमेंट टीम कडे पूर्ण जमा करायची आहे। विनंती असेल की प्रत्येकी संघाला जे 8 संघ इथे खेळणार आहेत, 16 संघ इथे खेळणार आहेत, त्या 16 संघांना विनंती आहे की प्रवेश फी प्रथमतः आपण मॅनेजमेंट टीम कडे जमा करायची आहे। चला कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज पुन्हा एकदा, व्हॉइस ऑफ भोपर। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय भोपर गावातील एक नामवंत समालोचक, ऐकूया आवाज आमचे गुरुवारी विनोदजी पाटील सर यांचा। थँक्यू। थँक्यू व्हेरी मच प्रथमेश। मी विनंती करेन आमच्या पोलीस मित्रांना, पोलिसांना, प्लीज महाराष्ट्र पोलीसमध्ये जे सेवेत आहेत, समाजात अराजकता पसरू नये, गुन्हेगारांवरती आळा बसावा, गुन्हेगारीवरती आळा बसावा म्हणून सदैव आपले पोलीस दिवस रात्र ड्युटी करतायत। कुठलाही सण असू दे, उत्सव असू दे, मिरवणूक असू दे, आंदोलन असू दे, पोलिसांना करावी लागते ती फक्त ड्युटी। सण साजरा होतो गर्दीतला, कारण उभा आहे माणूस वर्दीतला असं नेहमी म्हटलं जातं। तर डायवुडे साहेब आणि गोडसे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। स्वागत आहे दोन्ही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचं। ओळ्या मैदानाकडे सामना क्रमांक 3 सुरू होतो। एका बाजूला दिवा, दुसऱ्या बाजूला संदप। स्ट्राइकला ओंकार, पहिलाच बॉल सूरजचा पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेने, काय जबरदस्त फिल्डिंग अनिकेत त्या ठिकाणी होती या संघाचा, अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षक। बघा त्याच्या पायाला बहुतेक क्रॅम्प आलाय। अनिकेत आर यू ओके? मला वाटतं पाय त्याचा मुरगळलेला आहे, तर प्लीज जरा जाऊन चेक करा। फार वेगाने आला होता। ती दुखापत फार मोठी नसावी, गंभीर नसावी अशी नक्कीच देवाचरणी प्रार्थना आपण करूया आणि लगेचच तो मैदानावरती पुन्हा एकदा उभा राहायला हवा। पण बघूया स्प्रे हवाय का? सगळ्यांनी जाऊ नका, गर्दी करू नका। आणि आता काही जण अशी गर्दी करतील की जे मोठे डॉक्टर आहेत, असं नेहमी आम्ही बघतोय, पण संघ सहकारी जातीलच, त्याच्या व्यतिरिक्त इतर जे जातील फार वेगाने आला होता अनिकेत। दुखापत क्रिकेट असो किंवा कुठलाही खेळ असो, दुखापत हा एक अविभाज्य घटक आहे। मैदान क्रिकेटचा असू दे किंवा युद्धाचा असू दे, दुखापत ही होतच असते, आपण नेहमी बघत असतो। अनेक खेळाडूंना गंभीर दुखापती झाल्या, कित्येकांना क्रिकेटपासून दूरही व्हावं लागलं, बराच काळ ते अंतर त्यांना ठेवावं लागलं। पायाला त्याच्या बहुतेक त्याचा पाय मुरगळलाय, क्रॅम्पाला एक्झॅक्टली काय झालं आमचे कमिटी मेंबर या ठिकाणी येतील तेव्हा मला कळेल। पण जर जास्त दुखापत असेल तर प्लीज डॉक्टरकडे घेऊन जा आणि सबस्टिट्यूटला मैदानावरती उतरवा। दुखापत घेऊन मैदानावरती खेळणं हे देखील फार घातक असतं। तर बघूया अनिकेत, प्रथमेश देखील चाललेले आहेत चेक करण्यासाठी।
सानिकेत पुन्हा एकदा तयार झालाय. तर दुखापत जास्त असेल तर रेस्ट करणं फार गरजेचं आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. दुखऱ्या पायाने जर तो खेळला तर आणखीन ती दुखापत वाढू शकते. मला वाटतं की अनिकेतला आत आणलेलं आहे इनफिल्डमध्ये, त्याच्याऐवजी एक दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेलेला आहे. अल्पेश गेलाय डीपमध्ये. चला मॅच पुन्हा एकदा सुरू होते. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग इनला रणदीप. तर रणदीपसाठी बक्षीस आलेले आहे. कुणाल पाटील याचकडून 3 षटकार जर ठोकले तर 2000 रुपये देण्यात येतील. त्यांचं एक बक्षीस या ठिकाणी लागू आहे 1060 1060. विकेट हॅट्रिक, त्याचबरोबर षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक जो कोणी खेळाडू पूर्ण करेल त्याला 1060 रुपये देण्यात येतील. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त झेल. सुमित त्या ठिकाणी आज झेल टिपतायत. व्हॉट कॅच, ग्रेट कॅच, कार्बन कमाल कॅच. बाद झालाय. मैदानावरती हेमंत येतोय. यावेळेस आपण बघता तिसऱ्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला ओमकार, ज्याने पहिल्याच बॉलवरती सिंगल पूर्ण केला होता. स्ट्राईकवरती रणदीपला आणला होता. एक डॉट बॉल फेस केल्यानंतर रणदीप मात्र या ठिकाणी बाद होतोय. काय झेल टिपलेलं आहे बघा, काय फिटनेस आहे. सुमित मिड ऑफला झेल टिपतात, हवे झेप घेतली आणि खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना. सूरज पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र हवेत आहे. फिल्डर डीप मध्ये जज करतायत. झेल टिपला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी होते आपण बघतायत. दीपक उर्फ काका पकडलाय झेल आणि संपलाय खेळ इथून हेमंतचा. न्यू बॅटर मैदानावरती नचिकेत. गोलंदाज हॅट्रिक वरती या ठिकाणी आपण बघताय सूरज सवते. काय बॉलिंग केले. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव, 2 फलंदाजांना बाद केले. आता हॅट्रिक वरती आहेत. हॅट्रिक पूर्ण केली तर युविका कुणाल पाटील याचकडून 1060 रुपये देण्यात येतील. तर बाजूला SK फ्रँकी सुरू आहे. कोणाला फ्रँकी खायचे असेल तर जरूर खा. ओ गॅप मधून निघालाय हा चेंडू. गलीच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. स्लाइस केलं होतं गॅप मध्ये बघा. ऑफसाईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत, एक स्लीप मध्ये एक गलीमध्ये. त्या दोघांच्या मधून ओ वेगवान चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. षटक संपले. पहिल्या धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 5 गडी गमावले, 2 बाद होणारे बॅटर आपण बघता. आधी रणदीप बाद झाले, त्यानंतर हेमंत परतले. तर डाव्या बाजूला SK फ्रँकी सुरू आहे. कोणाला खायचे असेल तर का आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, पण खायचं असेल तर पैसे देऊन खा.
कुठल्या आयोजकाच्या वतीने वगैरे नाही आहे, बऱ्याचदा गैरसमज करून घेऊ नका. तर फ्रँकी खा, काहीतरी वेगळं खायला मिळेल. वडापाव आपण खातच असतो, सरबतची गाडी देखील आहे. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट असो, बैलगाडा शर्यत असो, अनेकांना 2 पैसे कमवण्याची ती संधी मिळत असते. पण बैलगाडा शर्यतीमुळे कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट पडत चालला क्रिकेटवरती आणि स्पर्धा कमी आहेत बघा. यंदा स्पर्धा फार कमी आहेत. आपल्याकडेच नाही तर तुम्ही बदलापूरचा विचार करा, भिवंडीमध्येही काही ठिकाणी स्पर्धा अजिबात झाल्या नाहीत. सगळे प्रत्येक खेळाडू आता बैल घेऊन निघतो घाटावरती, त्याच्याबरोबर 10-15 जण जातात. एखादी शर्यत होते ना होते पण जातात. बैल घेणं सोपं आहे पण त्याला पोचणं फार कठीण काम आहे. आम्ही म्हणतो की सगळं करा, तुम्हाला झेपत असेल तर करा, नाकापेक्षा मोती जड नको. बॉलिंग मार्कवर दीपक उर्फ काका, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओव्हर द बॉल अहेड, सुपर शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय ओमकार. पहिलाच बॉल दीपकचा, ओव्हरपिच अगदी समोर दिला होता, सरळ बॅटने खेळले, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह आपण बघितला. स्ट्रेट ड्राइव्ह बघितल्यानंतर गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांची आठवण येते. तो त्यांचा सिग्नेचर शॉट होता आणि त्यांच्यासारखा स्ट्रेट ड्राइव्ह तुम्ही सर्च करा. ऑन साइडला, हो हो, शॉट स्क्वेअर लेगला, काय सुपर जेल भावेशने टिपलाय. व्हॉट अ कॅच, चौका ठोकला होता आणि त्यानंतर काय कमबॅक झालाय. एकच फिल्डर होता इनफिल्ड मध्ये ऑन साइडला, त्याच्याकडे झेल दिला आणि अशा प्रकारे तिसऱ्या विकेटचं पतन पाटील 11 संदर्भ संघाच्या फलंदाज ओमकार बॅक टू द डगआउट. प्रथमेश पाटील मैदानावरती येत आहे. लवकर यावं लागलं त्यामागचं कारण आहे, 3 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक सुरू असताना दीपक उर्फ काका काय कमबॅक करतायत. चौकार पहिल्याच बॉलवरती ठोकला होता पण त्यानंतर ओमकारला बॅकफूट होते ढकललं. गुडलेंदमधनं चेंडूला थोडीशी उसळी दिली, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि भावेशने सुंदर झेल टिपला, शॉर्ट स्क्वेअर लेगला. प्रथमेश पाटील मैदानावरती येत आहेत, लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. विक्रांत केणी प्रतिष्ठान या संघाचे निर्माते आहेत. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष देखील आहेत विक्रांत केणी प्रतिष्ठानचे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर जाऊ दिला, वेल लेफ्ट चेंडूला सोडलेला आहे. वाईड बॉल येतोय, लेफ्टी वर्सेस लेफ्टी आपण बघणार आहोत आणि लेफ्टीसाठी उत्तम औषध नेहमी म्हणतो की लेफ्टी बॅट्समन असतो, कारण डावखुरी गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमीच अडचणीत आणतात, एक अँगल क्रिएट करत असतात, चेंडूला बाहेर काढत असतात, पण तोच चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजाला आत येतो. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात, फिल्डर आहे त्या ठिकाणी. खूप जबरदस्त प्रयत्न झाले, चेंडू अचानक उसळला, थोडासा हाताला ब्रश करून त्या मागे तिथे थोडा संत झाला. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत धनेश होते. फिल्डिंगचा दर्जा सातत्याने आपण बघतोय प्रत्येक संघाचा उंचावत चाललेला आहे. फिल्डिंग या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही धावा जितक्या वाचवाल तितक्या त्या बनवण्या समान असतात आणि बऱ्याचदा फिल्डिंगमुळेही कित्येक संघ सामने जिंकत असतात. धावसंख्या धावपलकावरती 12 धावा आपण बघतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा यावेळेस टायमिंग व्यवस्थित नाही, फिल्डर आहे डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अनिकेत आता स्वतःला सावरतोय,
दुखापत जरी पायाला झाली असली तरी त्याच्या आत्मविश्वासाला कुठेही ठेच पोचली नाही आणि मैदानावरती तो उतरलाय पुन्हा एकदा. असे भरपूर खेळाडू जे झुंजार आहेत, एखादी दुखापत झाली तरी मैदान लवकर सोडत नाही. अनिकेतला त्याचं महत्त्व माहीत आहे, संघामध्ये त्याची काय जागा आहे, त्याचं असणं किती गरजेचं आहे त्यालाही माहिती आहे आणि संघ सहकार्याने माहिती आहे. कारण फिल्डिंगमध्ये तो नेहमी धावा वाचवतोच, त्याचबरोबर बॅटिंग करतानाही त्याचं योगदान नेहमी चांगलं राहिलेलं आहे. दीपक पुन्हा एकदा सुंदर फटका, आपण तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. सूरज चौथे इम्प्रेस करतोय. फिल्डिंग बघा काय जबरदस्त झाली होती. पॉइंटला चेंडू गेला होता, कट केलं होतं, फटका सुंदर होता, पण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सूरज दाखवतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले 14 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या, ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा दीपक लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हो, गुड लेंथ वरती हा चेंडू. यावेळेस मात्र थोडीशी एक्साइटमेंट आपण बघितली. हा डॉट बॉल येतोय. षटक संपलेलं आहे. दुसरं धावसंख्या धावफलकावरती 14 धावांची गती आहे. 7.00 प्रति ओव्हर मागे. अजूनही 3 षटकं या ठिकाणी शिल्लक आहे. 3 षटकामध्ये संदीप संघाला कमबॅक करावं लागेल, एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. संदीपकडेही गोलंदाजी चांगली आहे, पण त्यासाठी बॅटिंग चांगली होणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 71 धावांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त संघर्ष केला होता सुभाष वैद्यच्या दातेली संघाने. ओपनर्सने खूप जबरदस्त फाईट केली होती, पण कुठेतरी जे 7 चेंडू वाईट गेले ना ते खूप मागात पडले. मी म्हणेन 7 ते 8 चेंडू वाईट होते. ते 8 चेंडू 7 होते. मला वाटतं 7 चेंडू जर अतिरिक्त टाकले 7 धावाही तिथे आल्या. आणि त्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितले होतं 7 चेंडू वाईट. पहिल्या ओव्हरमध्ये 4 होते. भावेशने बॉलिंग खूप चांगली केली होती, बॅटिंगमध्ये इम्प्रेस करत होता, पण धावसंख्या इतकी जास्त होती की तिथपर्यंत पोहोचणं कठीण झालं. कोपरने चांगलं कमबॅक केलं. शेवटचं षटक आपण बघितलं, संकेतने मेडनवर फेकलं आणि पहिलं मेडनवर आपण बघितलं स्पर्धेमधलं. 2 विकेटही तिथे आल्या होत्या. हो, या मॅचकडे बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सूरजला आणले. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 30 षटक सूरज घेऊन येतोय. स्ट्रायकिंग इनला बॅट त्या ठिकाणी बघतोय आपण. नचिकेत स्लाइस केलंय. गलीमध्ये काका होते आणि काकाने या चेंडूवरती डाका टाकलाय. फलंदाज बाद. तर न्यू बॅटर शुभम मैदानावरती येतोय. 4 विकेट गमावलेले आहेत. धाव फलकावरती बघतो आपण 14 धावा. बॉलिंग मार्कवर सूरज पुन्हा एकदा. पहिलं षटक अत्यंत चांगलं पॉवर प्लेचं 5 धावा. तिथे 2 विकेट आले होते. ड्राईव्ह करता ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अल्पेश होते. अल्पेश यंदा इम्प्रेस करतोय, बॅटिंगमध्ये इम्प्रेस करतोय. मॅच फिनिशरची भूमिकाही निभावताना आपण त्याला बघतो आणि फिल्डिंग देखील खूप जबरदस्त. तर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे कॅप्टन आणि त्याचबरोबर आई जीवदानी क्रिकेट संघ साबे. तर यायचंय बिंदास या आणि बिंदास यंदा नव्या खरं तर व्यवसायाला सुरुवात करतोय. आणि बघा हे सजावट जी आपण तुम्ही बघतायत ते बिंदासने केले. थोडासा नवीन आहेत, काही गोष्टींना आज विलंब जरूर झाला, पण शेवटी आपला मुलगा आहे, आपल्या समाजाचा आहे. आपण त्याला मोटिवेट करणं गरजेचं आहे, त्याला काम देणं गरजेचं आहे. तरच पुढे जाऊन तो आणखीन स्वतःला डेव्हलप करेल. त्याने म्हटलं की नवीन आहे, थोडं समजून घ्या. थोडासा उशीर झाला काही गोष्टींना, पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो उत्तम नेपथ्यकार बनेल, सजावटकार बनेल यात शंका नाही. क्रीडांगण दिल्याबद्दल सुदर्शन पाटील, साबे ग्रामस्थ संपूर्ण टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हे पाटील क्रीडांगण आहे, लक्षात असू द्या, कधी याला डम्पिंग ग्राउंड म्हणू नका. या क्रीडांगणाचं नामकरण झालेलं आहे. ओहो, अपील, लाऊड अपील. पंच या ठिकाणी बिलकुल इंटरेस्टेड नाहीये रमाकांत सर.
अपील लाऊड झालं होतं, पण पंच या ठिकाणी सांगतायत की नाही, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असावा बहुतेक, आणि त्यामुळेच कदाचित हे अपील फेटाळलं असावं. 4 गोष्टींची काळजी पंच नेहमी घेत असतात. कुठे पडलाय, कुठे बॉल निघतोय, हाईट फॅक्टर काय आहे, बॅटची एज आहे की नाही, एज असावी बहुतेक, आणि त्याच कारणास्तव पंचांनी अपील फेटाळले. स्टॅकिंगला बॅटर येत आहेत शुभम. साथ द्यावी लागेल प्रथमेशला. हे यंगस्टर आपण बघतायत, संदर्भ संघामध्ये बरेचसे नवीन चेहरे आपण बघतोय. हो, प्रचंड वेग होता, वेगाने बीट केलंय, डॉट बॉल येतोय. आत्मविश्वास वाढतो जेव्हा विकेट येतात. पहिले षटक खूप चांगलं हाताळलं होतं आणि या षटकात फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले. केवळ 2 धावा दिले 4 चेंडूमध्ये. धावांची गती आपण बघतात फार कमी, 16 धावा आहे, 1 विकेट पहिल्याच बॉलवरती आला होता. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सूरज. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करतात ऑन साईडला, पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा मानस आहे पण धाडस नाही करू शकत. टीममधून काय वेगाने आले होते, पण बॅकअप देताना झालाय थोडासा हलगर्जीपणा. त्यामुळेच ही अवांतरच्या ओव्हर थ्रोच्या रूपाने 1 धाव मिळेल आणि एकूण धावा 2 आलेल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 18 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. स्पर्धा आपण बघताय आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी आयोजित स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक 2 दिवसीय स्पर्धा. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात आपण ही स्पर्धा बघतोय. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, निर्णायक दिवस, उद्या जल्लोषाचा दिवस असताना उद्याही क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. उद्याचाही पोल अत्यंत चांगला आहे, यायला विसरू नका. बॅटची एज, पण नशीब बलवत्तर, चेंडू मागे, लॉंग स्टॉप सीमारेषेबाहेर, चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा झाल्यात. आमचे DJ दुपारच्या भोजनाचा आनंद घेत आहेत. नक्कीच माणसाला झोप आणि जेवण हे फार महत्त्वाचं आहे. एक वेळ जेवण नाही मिळालं चालेल, पण झोप पाहिजे चार्जिंग होण्यासाठी. पाणी घेऊन जा, 12th मॅननी पाणी घेऊन जायचं आहे. लक्षात असू द्या, कुठल्याही प्रकारे गाडी मैदानात येणार नाही. आयोजकाने डोक्याला तापच ठेवला नाही आहे. 12th मॅन जातील, पाणी घेऊन जा, किती बाटल्या नेता येतील तेवढ्या न्या. तर 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 22. तर यतीन आमचे 12th मॅन आहेत. खूप मेहनती पोरगा आहे, भरपूर चांगलं क्रिकेट तो खेळत असतो. आणि बघा यूट्यूबर देखील आहे. आता यूट्यूबर म्हणूनही अनेक जण नावारूपाला येत आहेत. व्लॉगर आहेत, भरपूर जण आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी शेअर करत असतात. कोणी ट्रिपला जातो, कोणी गड किल्ल्यांवरती जातो. प्रत्येक गोष्ट आता शेअर केली जाते. आता सस्पेन्स असं काही राहिलं नाही आयुष्यात प्रत्येकाच्या. आता प्रत्येकजण आपापल्या आयुष्यातल्या काही गोष्टी शेअर करत असतो आणि लोकांना दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय सुरू आहे याची भरपूर इंटरेस्ट असतो, ओढ असते. त्यामुळे भरपूर व्ह्यूज देखील मिळत असतात. सोशल मीडिया म्हटलं आपण, इंटरनेट म्हटलं, या एक शाप पण एक वरदान देखील आहे. त्याचा उपयोग चांगला केला तर वरदान आहे, आणि जर त्याचा दुरुपयोग केला तर तो शाप देखील आहे. भरपूर गोष्टी सोप्या होत चालल्या आहे. माणसाचं आयुष्य एकदम आरामदायी होत चाललेलं आहे. सगळ्या गोष्टींना आता मशीन वापरू लागलेलो आपण. आता भांडी घासायच्या मशीन आलेल्या आहेत, सगळ्या आलेल्या आहेत. मिक्सर तर आल्यापासून आपण वरवंटा पाटा विसरलेलो आहे. त्याचबरोबर वॉशिंग मशीनमुळे आता कुठे कपडे दगडावर आपटायची, ती धोपाटणे वगैरे घेण्याची पद्धत पण ती लुप्त झाली. आपले बरेचसे खेळही लुप्त झालेले आहेत. क्रिकेट एकमेव खेळ जो आता मैदानावरती घेऊन येतो आहे. पूर्वीसारखं आता कोणी पकडापकडी, लपंडाव, खो खो, लगोरी हे खेळ खेळत नाही. कोयबा वगैरे, गोट्या वगैरे आता भवरा तर कोणाला माहितीच नसेल. दुर्मिळ होत चाललं सगळं. पतंग उडवणं हे सगळं लुप्त झालेलं आहे. बॉलिंग मार्कवर अनिकेत. दुखापत झाली होती पण पुन्हा एकदा तयार झालाय, दुखापतीतून सावरलेलं आहे. 4थं षटक घेऊन येतोय. धावसंख्या धावफलकावरती 22 आहे. प्रथमेशला आता इथून मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण ऑलरेडी 4 विकेट गमावलेले आहेत. येऊन दिला चेंडूला, पाठवला स्क्वेअर लेगला, मिसटायमिंग झालंय. ओ, जेल ड्रॉप झाला. फिल्डर त्या ठिकाणी होते, आपण बघितलं अल्पेश. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अल्पेश करतायत, पण यावेळेस जजमेंट
त्या ठिकाणी चुकलेलं आहे. एकदम बेधुंदपणे धावत आले, चेंडूवरती नजर नव्हती आणि तेव्हा मी झेल ड्रॉप झालाय. हा झेल कदाचित माग पडू शकतो. प्रथमेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या 23 धाव फलकावरती. तर विशाल चौधरी आणि संदीप फुटाणे उर्फ सँडी आपण व्यासपीठावरती या सँडी. ते उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू काटे संघाचा आणि बघू शकाल आपण सँडीचा फिटनेस आजही तुम्हाला तसाच बघायला मिळतोय. अनंता पाटील यांचाही फिटनेस तुम्ही कधीही बघा, आजही एकदम फिट आहेत. लेग ब्रेक यावेळेस मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघतोय. विशाल चौधरी आपण देखील या. तर डॉट बॉल धावसंख्या स्थिरावलेली आपण बघतोय 23 वरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅट फिरवत आहेत. फुटवर्कचा वापर नाही, कुठल्याही प्रकारे तंत्र नाही आहे. चेंडू काय टाकतायत, फक्त बॅट फिरवत आहेत. प्रथमेश चर्चा करतायत. प्रथमेशला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. जर लेग ब्रेक बॉलिंग करत आहे तर प्रथमेशला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. प्रथमेशसाठी तो ऑफ ब्रेक असेल, बॅटवर येऊ शकतो. तर 2 चेंडू डॉट येत आहेत. चांगला चेंडू होता. फिरकी गोलंदाजी आणि खूप चांगल्या टप्प्यावरती टाकतात. लेग ब्रेक गोलंदाजी करणं सोपं काम नाही आहे. विशेष म्हणजे चेंडू फिरवता येतो, पण टप्पा फार महत्त्वाचा आहे. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट येत आहे. धावसंख्या 23 वरती स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा अनिकेत राऊंड द विकेट. हा यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ बघितलं होतं. पुढे येतात. बॅटची एज आहे, यष्टांच्या मागे झेल टिपला गेलाय. अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे त्या ठिकाणी बघतो आपण शुभम. क्रमांकावर दिलाय. बऱ्याचदा त्याला थोडा वरही आपण बघतो बॅटिंग करताना, कधी 2-3 नंबरवरती. पण काही यंगस्टर आहेत, असं नाही की शुभम बॅटिंग करत नाही. यंगस्टर आहे, अनुभव नाही आहे, थोडासा प्रेशरही असतो टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा. प्रॅक्टिसमध्ये भरपूर जण 10-10 सिक्स मारतात, पण मॅचमध्ये 2च मारा, ते लक्षात राहतात. त्याचा नेहमीच उल्लेख होत असतो. काही जण सांगतात प्रॅक्टिसला मी जाम सिक्स मारतो, पण मैदानावर आल्यावर मिडल होत नाही. हो यावेळेस मात्र आणखीन एक विकेट. हे षटक फक्त 1 धावेचं राहिलं. 2 विकेटही इथे मिळालेले आहेत अनिकेतला. आणि बघा दुखापतीतून सावरला, मैदानावरती आला. त्यानंतर मात्र हे 4थं षटक. सगळ्यात कमी धावसंख्या आपण दिलेल्या बघताय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या, नंतर 9 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या. या ओव्हरमध्ये अनिकेतच्या केवळ 1. कुठल्याही बॉलरने डबल डिजिटमध्ये धावा दिल्या नाही आणि त्यामुळे 4थं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 23. आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्र पूर्णपणे हतबल. फक्त पाहत राहिला नॉनस्टॉप इंडिया. सगळ्या गोष्टी कुठेतरी त्यालाही ती खंत वाटते, पण माहीत आहे त्यालाही हे सगळे यंगस्टर आहेत, भरपूर शिकायचं आहे त्यांना, भरपूर मॅचेस खेळावे लागतील, तो अनुभव घ्यावा लागेल. काय चुकतंय त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं लागेल. फिरकी गोलंदाजी विरुद्ध भले भले दिग्गज बॅट्समनही नांगी टाकताना आपण बघितलेलं आहे. हे तर यंगस्टर आहेत. न्यू बॅटर मैदानावरती येतोय कुणाल. एकूण विकेट गेलेली आहे ते आपण बघतोय 6 गडी बाद झाले. तर बॉलिंग मार्कवर कौशल बघूया, बॉलिंगमधलं कौशल्य दाखवतोय का. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय ते म्हणजे 23. तर फिरकी आक्रमण आहे. बॉल ज्या पद्धतीने फिरवत आहेत याचाच अर्थ की फिरकी आक्रमण आहे. ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, 6
शॉट ऑफ लेंथ होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिला सीमारेषेबाहेर. धावसंख्या धावफलकावरती 29. बॉलिंग मार्ग कौशल पुन्हा एकदा. हा चेंडू खाली राहिलाय, ऑन साईडला खेळायचं होतं, थोडासा पुढे ठेवला होता, मागचा थोडा शॉट ऑफ लेंथ होता, थोडा उसळणारही होता, पूल पटक्यासाठी चांगला चेंडू होता, पण हा चेंडू खाली राहिला. बॅटच्या मधून निघून गेला. यष्टीरक्षक क्लोज किपिंग करतात, त्याच कारणास्तव बॅटरला पुढे जाताना थोडा विचार करावा लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा उंच मिड विकेटच्या दिशेने, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेबाहेर, छूम अंतर, सिक्सर. पहिला षटकार या इनिंग मधला प्रथमेश पाटीलच्या बॅट मधून येतोय. दुसरा षटकार, जबरदस्त बॅटिंग, माहिती आहे स्लॉग ओव्हर आहे, इथून आक्रमण करावं लागेल, धावांची गती फार कमी आहे. यावेळेस संपर्क नाही व्यवस्थित, फाईन लेगला चेंडू येतोय, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा धोका पत्करला जाईल. इथून मात्र त्यासाठी कुणालला आपल्या विकेटचं बलिदान द्यावं लागेल आणि अशा प्रकारे 7वा गडी बाद होतोय. एक धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाले ती 36 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूमध्ये जर आपण बघितलं तर प्रथमेश स्ट्राईकवरती आलाय आणि तो प्रयत्न करेल या 2 मध्ये 2 हिट ठोकण्याचा, 2 हिट मारण्याचा, जेणेकरून ही धावसंख्या 40च्या पुढे जाईल. पाटील 11 संदर्भ संघ 40+ एक जबरदस्त संघ आहे. आता एक सगळे नव्या दमाचे खेळ तुम्ही बघताय. संतोष मामा आमचे बघत असेल, संतोष पाटील क्रिकेटवरती नितांत प्रेम, प्रथमेश पाटील यांचे पिताश्री, त्यांचंही आपण स्वागत करूया. नेहमीच संदर्भ संघ खेळत असतो तेव्हा फुल सपोर्ट त्यांचा असतो. या संघासाठी पूर्वी ते खेळलेले आहेत, ऑलराऊंडर होते. हर्षिकेश न्यू बॅटर, ओ उडवलाय, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून, A1 क्वालिटीचा हॉलमार्क षटकार. त्या ठिकाणी जीवनदादा पाटील यांचं आगमन होते, आमचे कुणाल पाटील यांचे पिताश्री. स्वागत आहे आपलं. तर मॅच सुरू तेव्हा बॉल गेलेला आहे, भरपूर बॉल लागतील असं दिसतंय उद्याही, कारण काही बॉल चिखलात जातात, काही बॉल जातात तर आणायलाच कोणी नाही, कधी कधी खेळाडू जातात. त्याच्यामुळे आता बॉल तुम्हाला जिथे 2-4 बॉक्स लागतील तिथे दुप्पट लागतील. बॉल फुटले तर काही वाटत नाही, पण हरवले तर प्रॅक्टिसला आपण कुठूनही बॉल शोधून काढतो. शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट येतोय. अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालंय आणि खेळाच्या पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना पाटील 11 संदर्भ संघाने केल्या धावा 42 आणि 43 धावांचं लक्ष इथून पूर्ण करायचंय. विजयासाठी जय गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला करायचे धावा. पहिल्या 2-3 मॅचमध्ये जर तुम्ही त्यांना डॉमिनेट केलं किंवा तुम्ही त्यांच्यावरती ओरडलात तर त्यांचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपून जातं. असं भरपूर खेळाच्या बाबतीत झालेलं आहे. कौशल देखील यंगस्टर आहे, त्यालाही त्या ठिकाणी थोडासा सगळ्यांनी समजवलं की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. तर सत्र संपलं, पहिलं 43 धावा झाल्या, 44 धावांची गरज आहे. पुढच्या सामन्याची आपण करूया नाणेफेक. 42 झाले, थोडंसं करेक्शन करतो, माफ करा.
तर या आपण करूया टॉस. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी वर्सेस आई जीवदानी क्रिकेट संघ साबेमध्ये होईल. जबरदस्त बॅटेल साबेचं एक क्रीडांगण आणि बघूया घरच्या मैदानावरती कशा पद्धतीने परफॉर्म करतायत. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. तर आदरणीय जीवन पाटील यांना विनंती करणं आपण या आपल्या शुभास आपण करायचं टॉस. तर साबेचे कॅप्टन आपण देखील या. काटेचे कॅप्टन आलेले आहेत. साबेचे कॅप्टन आमचे कॅमेरामॅन मिलिंद पाटील आहेत. जिथे कमी तिथे आम्ही. साबेचे कॅप्टन या टॉससाठी. काटेचे कॅप्टन आलेले आहेत. साबेचे कॅप्टन तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. जीवन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. टॉस जिंकले साबे टीमने. डिसिजन बॉलिंग. फिल्डिंग करतायत. स्क्वॉड मध्ये काही बदल आहेत. नाही तेच आहे. काय सांगशील काटे संघ यंदाच्या अंगामध्ये चांगली कामगिरी करतोय. आताच रोहित म्हणाला की ट्रॉफी जरी आली नसली तरी 2-3 राऊंड आम्ही जिंकतोय. परफॉर्मन्स चांगला होते आणि यंदाच्या अंगामध्ये ट्रॉफी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. काय सांगशील काटेच्या विरुद्ध खेळताना काही ठरवलं की कोणाला टार्गेट करायचं आहे, सँडीला आउट करायचं आहे, रोहितला करायचं, असं काही ठरलंय का आधी? ठरलं आमचा कमीत कमी धावांवर रोखायचं त्यांना. घरचं मैदान आहे. कसं वाटतंय की दबाव आहे की एकदम फ्रीली खेळाल? कुठला ॲडव्हान्टेज मिळेल का तुम्हाला घरच्या मैदानाचा? एकदम फ्रीली खेळू. आमचा घरचाच मैदान आहे. थँक्यू रोहित. टॉस गमावलेला आहे. टॉस जिंकल्यावर मला वाटतं तुम्ही फिल्डिंगच केली असते पण बॅटिंग करायची आहे. टॉस तर शेवटी एक आपला फॉर्मॅलिटीज असते पण परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो. यंदा संघाची जी कामगिरी होते किती समाधानी आहेस? नक्कीच खूप बरं वाटतंय. गेल्या वर्षी थोडा फॉर्म डाऊन होता आमच्या टीमचा. त्याच्यानंतर आता यावर्षी चांगलं खेळत आहेत तर पोरांचा जरा कॉन्फिडन्स पण जास्त आहे आणि खेळायला नक्कीच मजा येते. आयोजनाविषयी काय सांगशील? माथाड्याची स्पर्धा आहे. यंदा साबेच्या क्रीडांगणावरती आहे. आपण बघतायत की पाटील क्रीडांगण आपण बघतायत. मैदान एका बाजूला लुप्त होत चालत. यंदा आपण 2-3 मैदान आपली लुप्त झालेत किंवा डेव्हलपमेंटमध्ये गेलेले आहेत. काय सांगशील या मैदानाविषयी, आयोजनाविषयी? नक्कीच मैदान तर खूप चांगलं आहे आणि माथाडी संघाचं खरंतर कौतुक करायला पाहिजे. एखाद्या वेळेला जेव्हा मैदान कमी होतो तेव्हा लोक आयोजन करायचं बंद करतात कारण त्यांना रिझन भेटतं. पण त्यांनी तसं न करता दुसरीकडे मैदान घेऊन आयोजन केलं आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. त्यासाठी त्यांचं नक्कीच धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. हे होते रोहित. पण टॉस जिंकलेला आहे साबे टीमने. प्रथम फिल्डिंग करणार आहेत. काटेला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण वळूया चालू सामन्याच्या दिशेने. ऐकूया धावतं वर्णन खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रथमेश ठाकूर यांच्या आवाजातून. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संपूर्ण ऑल मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी सन्माननीय पुष्पकजी ठाकूर यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात आणि त्या पद्धतीनं त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ऑनगोईंग मॅचकडे लक्ष वेधून मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आई गादोई क्रिकेट संघ म्हातारडी आयोजित एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक
2025 हे नवपर्व आणि नवा पर्वामधील ही अप्रतिम स्पर्धा खरं तर 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि 2 दिवसीय स्पर्धा म्हटली की 16 संघ स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. आज 8 संघ खेळतात आणि पहिल्या फेरीतली ही तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ साईडला मिस टायमिंग बॉल अवे मध्ये फिल्डर आता मात्र धावतात वेगानं वॅकेंट एरिया मधून बॉल मागे चला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला उचलतील फेकतील तद्वार दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय. धावसंख्या ते कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 आणि धावफलक 3 वरती. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली त्यानंतर अनिकेत बाद झालाय आणि आता विकी नामक फलंदाजांना 2 धावा धावफलकावरती लावल्या. टार्गेट एकंदरीत आपण उल्लेख केला 42 झाल्या 43 टार्गेट आहे आणि पाटील 11 संदप संघाविरुद्ध खेळताना 43 टार्गेट देखील मोठं होऊ शकतं जर बॅटिंग चांगली केली नाही तर. सॉफ्टवेअरने घेऊन काढले गॅपमध्ये काय असा होता गुड फिल्डिंग गुड स्टॉप थर्डमॅन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलंय आणि हे गरजेचं देखील होतं. चेंडूला अडवलं गेलं थर्डमॅन मध्ये. पुन्हा एकदा थर्डमॅन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. क्या बात आहे अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण थर्डमॅन मध्ये वारंवार जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. फिल्डर करतर तिथे थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये हर्षिकेशला आपण पाहतोय. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात हर्षिकेश आणि गली थर्डमॅन स्लिप फर्स्ट स्लिप फ्लाइंग स्लिप या सगळ्या क्षेत्रांमध्ये फिल्डिंग करताना तुम्हाला क्विक रिफ्लेक्स तुमचे भरपूर गरजेचं आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं. ऑन साईडला 2 फिल्डर डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअरिश मिड विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पानवती बॉल ब्रश झालाय बघा वारंवार प्रयत्न फाट सुरू आहेत फलंदाजाचे त्याला यश काही मिळत नाहीये. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले षटक पहिल्या संपन्न झाले. 43 पाठला करताना फक्त 3 धावफलकावरती लागल्यात. येणारे 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये 10च्या सरासरीने करायच्या धावा 40. 24 चेंडू 40 धावांची गरज. संपन्न पहिले षटक नव्हे पहिले सफल षटक पूर्ण झालं असं म्हणावं लागेल कारण 1 विकेट महत्वपूर्ण मिळाली. अनिकेतला 0वर बाद केलं आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या गोलंदाज अतुलनं. याच दरम्यान जयदाशी शेलार दादांचं शुभागमन झालं. वेलकम आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई विरुद्ध आई जीवदानी क्रिकेट संघ साबे. होम ग्राउंड वरती साबे संघाला खेळताना आपण पाहणार आहोत तर त्यांच्या विरोधामध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. गोलंदाज तयार प्रथमेश पाटील. ऑन साईडला फटका खेळला गेला बॉल चालला डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर तिथे तैनात आहेत. एकच धाव मिळेल. पाटील 11 संदप करतर हव्या तशा धाबा दाफलकावरती खेळाच्या पूर्वार्धामध्ये लागल्या नाही पण आता उत्तरार्धामध्ये आम्हाला कमबॅक करायचा आहे. चांगली गोलंदाजी आम्ही करू शकतो हे दाखवत असताना जबरदस्त सुरुवात झाली आहे या दुसऱ्या डाबाला. प्रतू पाटील अर्थातच प्रथमेश पाटील म्हटलं की अनोखी पर्सनॅलिटी तुम्हाला तिथे पाहायला मिळते. प्रथमेश पाटील साई शेलार त्याचप्रमाणे अमर ठाकूर यांना आपण पाहतो. धडधाकट शरीर यष्टी केजू मुंडे हे ग्रामीणचे स्टार कास्ट आहेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे वाऱ्याचा लाटांवरती स्वारून बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब स्ट्रोक साधा सिक्सर. ऑफ केला होता ऑन साईडला फटका सजवला स्क्वेअर लेगच्या बाहेर स्विंग केलं आणि 6 धावा देखील मिळाला. षटकाराने धावफलक फुलतंय बहरतंय पुढे सरकतंय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 10 वरती. 43 पाठला करताना 10 झाला 33 करायचा. पुढचा बॉल विकीसाठी हा बॉल फटका हा देखील चांगला आहे. कलात्मकतेचं दुसरं नाव विकी आणि त्यानं षटकारानंतरचा ठोकलेला हा शानदार चौकार 4 धावा.
मुख्य गोलंदाजाच्या विरोधामध्ये आता आक्रमण तुम्हाला पाहायला मिळते. प्रथमेश पाटील यांच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली. विकी नामक फलंदाज आता चांगल्या धाबा बनवतायत. त्यांच्या देखील वैयक्तिक खात्यामध्ये पाहिलं तर 12 धाबा आहेत आणि संघाचे सांघिक उठातलं धाबसंख्या पोहोचल्यात 14-14 फोर व्हीलर जी आय थिंक एर्टिगा इनोवा समोर कोणती गाडी आहे प्लीज. येस बलेनो देखील तिथे आहे समोर, ती देखील काढून घ्या प्लीज विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये गाड्या नेऊ नका. आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं कोणाची फोर व्हीलर असेल तर ती प्लीज बाजूला करून घ्या. त्याचे रिफ्लेक्शन बॅटरीला त्रास देतात. समोर स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा विकी तयार होतो. एक षटकार एक चौकार ठोकलाय विकीनं प्रथमेश पाटीलच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर त्याला देखील प्रत्युत्तर दिलं, हुक केलं आणि बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग टार्गेट केलंय. पुन्हा एकदा तेच क्षेत्र आणि तेच चित्र. 4 धाबा. महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल आणि तब्बल 15 धाबा पहिल्या 4 बॉलमध्ये खर्च केल्या. फोर व्हीलर समोर बलेनो ज्यांची पार्क आहे त्यांना विनंती आहे की आपण थोडी बाजूला करून घ्या जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर. मैदानाच्या आतमध्ये कोणी फोर व्हीलर टू व्हीलर आपला घेऊन जाऊ नका कारण दिवा संघाची तिथे विकेट देखील आहे. ओव्हर द बॉलर सेट केलाय. क्या बात आहे. फिल्डर इथे लावला की फटका तिथे आणि फिल्डर तिथे लावला की पुन्हा फटका इथे. ते चित्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाला पाहतोय आणि त्यानुसार गॅप मध्ये फटके एक्झिक्यूट करतोय. यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्रतिम चौकार तुम्हाला पाहायला. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकलेत विकीनं आणि युविका कुणाल पाटील म्हातार्डी यांच्या माध्यमातून 1060 1060 रुपयांचं पारितोषिक. नाही बॅटरला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक क्रमांक 2 संपन्न. महागडं षटक होतं ते संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 तुम्हाला पाहायला मिळेल. दाफल कबड्डी 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर वाइल्ड चेसिंग 43. आता येणारे 18 बॉल आणि आतिश फराड आम्हाला सांगतात येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी 21 धाबांची गरज. 21 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 21 धाबा. कारण त्याने ज्या प्रकारची बॅटिंग केल्या तुफानी अंदाजामध्ये फलंदाजी. सेकंड ओव्हरमध्ये त्याने अटॅक केला. पहिल्या ओव्हरमध्ये अतुलच्या विरोधात तो शांत होता पण काही काळ राहिलो शांत मैदानामध्ये म्हणून मी काही संत नाही सांगत असताना त्यानं संयमाचे बांध तोडले आणि संघर्षमय स्ट्रोक्स त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. आता आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याचं कार्य तो करतोय कारण 18 बॉल 21 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अतुलला इन्व्हाइट केले गेले. अतुलनं पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 रन्स खर्च केल्या. 1 विकेट मिळवली होती. आता स्ट्रायकिंग इनवरती बॅटर सुमित तयार. सुमितसाठी पहिला बॉल. अतुलचा चेंडू कोरव्या टप्प्यात हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉल चाललाय स्क्वेअर मिड विकेटला. सेकंडचा कॉल. 2 धावा सहज मिळतील. दुहेरी धाव्याने धावा फलक पुढे. आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळते 24 वर. म्हणजे समीकरण आता करायच्या धाबा 19 आणि चेंडू शिल्लक आहे ते 17 चेंडू 19 धावांचं समीकरण तुम्हाला मॅच मध्ये पाहायला मिळतं. आता समीकरण पूर्णपणे सोपं झालंय. श्री गणेश क्रिकेट संघ दिवा. अतुल बॉलर्स बॅक केला. फटका चांगला मिडॉन मधून मागे बॉल चाललाय. लॉंग ऑनला मिस्टेक झाली. चुकी झाली. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये 1 2 का 4 लॉंग ऑनच्या बाहेर 4 चौकार.
चौकाराने धावा फलक आता मात्र तब्बल 28 वरती पाठलाग करायचा आहे तो. 43 धावांचा 28 तर झालेल्या आहेत. तर फक्त आणि फक्त 15 धावांची गरज आहे. ऑन साईडला पूल करायचा होता आडव्या बॅटनं. संपर्क हवा तसा होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली. डॉट बॉल रेशो वाढवावा लागेल. बंच ऑफ विकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस मॅच फॉर पाटील 11 संदप. पाटील 11 संदप संघासाठी गुच्छात विकेट येणं भरपूर महत्वाचं असेल. 3-4 विकेट एकत्रितरित्या एखाद्या गोलंदाजानं मिळवणं गरजेचं आहे. मिस टायमिंग आहे. बॉल मध्ये विकेट खऱ्या अर्थानं गरज होती आणि कॅच ड्रॉप केली आहे. पण आसमान से गिरे और खजूर में अटके अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप झाली पण लेझी राहिले बॅटर आणि धावचीच्या स्वरूपात त्यांची विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतो बॅटिंग करताना श्री गणेश क्रिकेट संघ दिवाला. नवीन फलंदाज भावेश मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथमेश पाटील सायकल घेऊन कोणी लहान मुलगा पिचच्या बाजूला बघा. तिथे आयोजक जर आमचे आले, दिवा संघाचे खेळाडू जर आले तर उगाच नको नको. आम्ही सांगतोय प्लीज 4 व्हीलर 2 व्हीलर आपल्या कोणी तिथे नेऊ नका. बघा एखादी खेळपट्टी बनवण्यासाठी एखाद्या संघाला किती मेहनत घ्यावी लागते, किती कष्ट करावे लागतात ना, ते त्यांनाच माहिती आहे. इतक्या मेहनतीने दिवा संघाची खेळपट्टी तिथे त्यांनी बनवली आहे. प्लीज विनंती आहे कोणी तिथे जाऊ नका. रिक्वेस्ट आहे. नाही मागे बॅकअप आहे का? हो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अंपायर चर्चा करतात. आता दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. रमाकांत सर आणि बाळा माने सरांना आपण पाहतात. मॅन फ्रॉम कल्याण. खरं तर या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आम्हाला लाभलेलं आहे, ऑल ट्रॉफीज जयदास कान्हा शेलार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाल्यात. त्याचसोबत आपण पाहिलं तर सामनावीरसाठी ज्या ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत पुष्पक ठाकूर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. त्यानंतर क्रीडांगण हे आम्हाला संपूर्ण पाहतोय सुदर्शन पाटील साहेब जे साबेचे आहेत आणि त्याच समावेत संपूर्ण ग्रामस्थ मंडळ साबे यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. नागेशी कदम साहेब यांच्या माध्यमातून बॉलबॉक्स आम्हाला पुरस्कृत झाले. राहुल सिंग साहेबांच्या वतीने बॉलबॉक्स आम्हाला पुरस्कृत झालेत आणि किशोरजी तिवारी साहेबांच्या माध्यमातून बॉलबॉक्स आम्हाला पुरस्कृत झालेत. इक्बाल शेख साहेब आणि संकेतजी तावडे साहेब यांच्या माध्यमातून देखील बॉल बॉक्स आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. आणि त्याचसोबत आपण पाहतोय याच दरम्यान सन्माननीय चरणदासजी म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, मोस्ट वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सन्माननीय चरणदासजी म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झालं आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत राजेशी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालं. स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक अर्थातच लेट धनंजय शेलार मेमोरियल 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लेग बॉयच्या स्वरूपात धाव संकेत भगत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. संकेत भगतचा उल्लेख केला तर अंजनाम क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती सातत्यानं खेळताना आपण त्याला पाहतो. नाही तर ग्रामीण क्रिकेट देखील त्यानं आवर्जून लक्ष दिलं. ग्रामीण क्रिकेटवरती देखील चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. नुकतीच पार पडलेली वायकट्ट्याची स्पर्धा, काय त्याचं अग्रेशन, काय त्याचा तो गेम प्लॅन, काय त्याची स्ट्रॅटेजी, सगळं ओके मध्ये एकदम. 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये रोशन फराड आम्हाला सांगतात 12 बॉल आणि विजयासाठी 14 धाबांची गरज. 12 चेंडू 14 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. एकवेशन एक खेळपट्टीवरून कोणी ग्रुप मीटिंग घेऊ नका. पाटील 11 संदप संघ पत्तू पाटील आपल्याला विनंती आहे की खेळपट्टीवरती ग्रुप मीटिंग घेऊ नका मंडळी प्लीज. 12 बॉल 14 ची गरज आहे.
जर यदा कदाचित दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमी धाबा आला असता तर मात्र सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला असता. पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व कमी आहे, पण कॉमेंट्री बॉक्समधून आम्हाला ते महत्व सांगावंच लागतं. पण आता येणारे 12 बॉल आणि बीजासाठी 14 धाबांची गरज. चला जास्त वेळ घेतात आपण. पाटील 11 संदप फिल्डिंग त्वरित लावून घ्या. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरोधामध्ये होम ग्राउंड वरती साबे संघाला खेळताना आपण पाहणार आहोत. आई जीवदानी क्रिकेट संघ साबे विपक्ष जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई या दोन संघांमध्ये पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच कडे लक्ष वेधेन. 12 बॉल आणि विजयासाठी करायच्या धावा 14. 12 चेंडूत 14 धावांची गरज आहे. विकेटची तुलना आपण लास्ट ओव्हर मध्ये करूयात, पण आता मात्र कॅल्क्युलेशन सोपं आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हर्षद आणि स्ट्रायकिंग इन वरती संकेत भगतला आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल रेशिओ वाढला तर पाटील 11 संदप संघ मॅच मध्ये शिरकाव करेल. त्यामध्ये ते मात्र शंकाना. फिल्डिंग मध्ये थोडेसे परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतं. डीप मध्ये पॉइंट तैनात करण्यात आलाय. समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. डीप मध्ये मिड विकेट आहे आणि स्क्वेअर लेगला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. 38 सर्कल मध्ये फाईन लेग थर्ड मॅन गली कव्हरला देखील टॅप केलाय. अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न संकेतचा राहिलाय. सिंगल मिळाले. 14 ची गरज होती, 1 मिळाली. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये बीजासाठी करायच्या धाबा 13. 10 चेंडू 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आज प्रत्येक सामना मात्र अंतिम चरणापर्यंत रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय. हीच तर मजा या स्पर्धेची. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी आयोजित स्वर्गीय धनंजय शिलार स्मृती चषक 2025 या पर्वाची. स्ट्रायकिंग इन वरती आता भावेशला आपण पाहतोय. खर तर क्रीडांगणाची मोठी समस्या राहिली होती आज गावदेवी क्रिकेट संघ माथर्डी समोर, पण कोणत्याही प्रकारे आपण पाहिलं तर त्यांनी थांबले नाही. ते थांबले नाही, त्यांनी पाहिलं क्रीडांगण कुठे आहे अवेलेबल, लगेच अवेलेबिलिटी चेक केली आणि तिथे मात्र खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती या भव्य क्रिकेटचा सोहळा त्यांनी आयोजित केला आहे. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ साबे आणि त्याच्या समवेत विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय सुदर्शनजी पाटील साहेब जे साबेचे आहेत, ज्यांनी आम्हाला हे क्रीडांगण तिथे उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल त्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ साबेचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि खास सुदर्शन पाटील साहेबांचा आभार आहे. फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळेल. कहाणी में ट्विस्ट, फलंदाज होतोय बाद. लागणारा आणखीन एक मोठा धक्का. भावेश बॅक टू दी पॅव्हेलियन. इट इज ए न्यू बॅटर. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय, तो अल्पेश नामक फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 9-13. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. ऑन साइडला फटका चांगला. फिल्डर आहे त्यांचा वाक्याच्या बाहेर, फक्त पाहत राहतील दर्शक बनतील. चेंडू निघून चाललाय. लॉंग लेग सीमा पार 4. चेंडू 9 धावांची गरज आहे. 8 चेंडू 9 धावांचं समीकरण सध्याच्या घडीला श्री गणेश क्रिकेट संघ दिबा त्यांच्यासाठी आपण पाहतोय संकेत भगत आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅटर अल्पेशला. अल्पेशनं आल्या आल्या हात ठेवलेत. चौकार त्यानं देखील ठोकलाय. ऑन साइड पॅक करण्यात आली आहे. आता मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन. ऑन साइडला 4 फिल्डर करतील. लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअरिश मिड विकेट आणि त्यासोबत बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. पुढचा बॉल ऑफ साइड रिजन मध्ये बॅटची असे आणि गलीमधून मागे थर्ड मॅनला चेंडू फरार. सीमा पार आणखीन एक नशिबाची साथ लाभलेला येतोय. शानदार चौकार.
टीम फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अल्पेशने मात्र आता आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्याने मात्र 2 चौकार ठोकलेत आणि आता समीकरण पूर्णतः सोपं झालं. येणारे 7 चेंडू आणि अवघ्या 5 धाबांची गरज. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत अल्पेशनं. ओ काय घडलंय, इट्स अ वेस्ट आय, नो बॉल. बीमर करार केला पंचांनी. अबोव द वेस्ट, कमरेच्या वरती हा चेंडू आढळला गेला पंचांना आणि त्या अनुषंगाने नो बॉल कॉल केलाय पंचांनी. म्हणजे हा फ्री हिट बॉल असेल. संकेत भगत कडे सुवर्ण संधी, मोठा फटका खेळण्याची मुभा त्याच्याकडे. बीजासाठी आता मात्र गरज असेल ती येणाऱ्या 7 बॉल मध्ये 3 धाबांची. 7 चेंडू 3 धाबा. 2 चौकार ठोकले होते. खरं तर तिसरा आला असता तर मात्र युविका कुणाल पाटील म्हातारणे यांच्या माध्यमातून 1060 पारितोषिक मिळालं असतं. स्ट्राइक चेंज झाली आहे. चला येस, नेक्स्ट बॉल. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर तिथे चेंज केले गेले खरं तर पतू पाटील यांच्या माध्यमातून. आणि खरं तर ते सांगतात की का बघा याच फटक्यासाठी खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळाले. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 42 वरती. धावफलक समांतर झालंय. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अवघ्या 1 धाब्याची गरज आहे. ते अर्थातच श्री गणेश क्रिकेट क्लब दिवा या संघाला. ऑन साइडला फक्त 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. आता सगळे क्षेत्ररक्षक अगदी विकेटच्या जवळ पॉवर प्लेच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर नाही आहेत. थर्ड मॅन आहे. शॉर्ट पॉइंट, सिली पॉइंट, समोर सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, हाफ ट्रॅकर, व्हाईट बॉल. सामना रिव्ह्यू नाहीये खर तर. पंच काय निर्णय. व्हाईट बॉल. सामना संपलाय आणि अतिरिक्त धाब्याने सामना इथे जिंकलाय तो अर्थातच श्री गणेश क्रिकेट क्लब दिवा या संघानं. व्हेरी वेल प्लेड बॉयज. अभिनंदन दिवा संघ आणि हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल कौतुक आणि आभार. टीम पाटील 11 संदप. स्पेल राहिला. 13 धाबा खर्च केल्या. 3 विकेट मिळवले. सूरज चौथे ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. आणि विकी आपण या 3 चौकार जे आपण ठोकलेत आपल्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून म्हातारडी 1060 1060 रुपयांचं पारितोषिक आपल्याला असेल. लकी नंबर त्यांचा गाडी नंबर आहे 1060. कॅश प्राइज असेल ते बॅटर विकी साठी आपण यायचे. विकी आणि मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करेन सूरज चौथे आपण या. 3 विकेट मिळवले आणि उद्या 12 चेंडू त्याने हाताळले आणि फक्त 13 धाबा खर्च केला. चरणदासजी म्हात्रे साहेब आणि राजेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते प्रथमतः मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे सूरजला आणि त्यानंतर बॅटर विकीला आपण 1060 1060 अर्थातच 1060 रुपये पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे आणि त्यासोबत ब्युटिफुल मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी जर तुम्ही पाहिली तर पुष्पकजी ठाकूर साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. वेल प्लेड, वेल बोल्ड सूरज. सूरज चौथीला आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी केली. 13 धाबा त्यानं खर्च केला. 3 विकेट मिळवले आणि त्यानंतर विकीला आपण पारितोषिक देतोय. विकी आपण
3 चौका ठोकले. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये युविका कुणाल पाटील म्हातार्डी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे 1060. त्यांचा लकी नंबर 1060 आणि ते पारितोषिक देऊन आपण त्याला सन्मानित करतो. वेल प्लेड, अभिनंदन श्री गणेश क्रिकेट संघ दिवा आणि हार्ड लक पाटील 11 संदप. पुढचा सामना जीवदानी आई क्रिकेट संघ साबे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई ही